अनिता वहिनींचा स्वभाव सुरुवातीपासूनच साधा आणि मनमिळाऊ होता. त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव मला नेहमीच होत असे. दिलीप भाऊंच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी कायम असायची. पण जसजसा आपला संवाद वाढला तसतसं मला त्यांच्यातील एक वेगळी बाजू दिसू लागली. त्या एक चांगल्या श्रोता होत्या आणि त्याहून अधिक त्या स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कुणाची तरी वाट बघत होत्या. एक दिवस मी त्यांना सहज विचारलं, "वहिनी, दिलीप भाऊंनी तुम्हाला कधी काही खास गोष्ट शिकवली आहे का?" त्यावर त्या नाराज होऊन म्हणाल्या, "नाही रे. तो तर फारसा वेळच देत नाही." त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण झालं. मला त्यांची सोबत करायची होती, त्यांना त्यांच्या एकटेपणातून बाहेर काढायचं होतं. "मग एक काम करूया," मी हसून म्हणालो, "मी तुम्हाला प्रेमाचा अर्थ शिकवतो. असं प्रेम, जे कामासोबतच तुमचं मन पण आनंदी ठेवेल. ते मोठ्या गोष्टीत नसतं, ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतं." माझ्या या बोलण्याने त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. मी त्यांना रोज मदत करू लागलो. त्यांच्यासाठी बाजारातून गजरा आणणं, स्वयंपाकघरात मदत करताना त्यांच्या हातात हात घेऊन प्रेमाने बोलणं, त्यांच्यासाठी नवीन साडी आणून त्यांच्यावर ती किती शोभून दिसेल हे सांगणं, या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या दोघांमधील प्रेम घट्ट होत गेलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं लाजणं आणि डोळ्यातील प्रेमळ कटाक्ष माझ्या हृदयाला नवी ऊर्जा देत होते. एक दिवस अनिता वहिनींच्या वागण्यातील बदल दिलीप भाऊंच्या नजरेतून सुटला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं सततचं हसू आणि त्यांच्या वागण्यातील आनंद दिलीप यांच्या मनात संशय निर्माण करू लागला. त्यांनी आमच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. एका संध्याकाळी दिलीप भाऊंनी आम्हाला एकांतात बोलताना पाहिलं आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी मला अपमानित केलं आणि अनिता वहिनींना घरात कोंडून ठेवलं. दिलीप भाऊंनी आमच्या भेटीगाठींचे काही फोटो दाखवून आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनिता वहिनी पूर्णपणे हादरून गेल्या होत्या आणि त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलं. मी पूर्णपणे निराश झालो होतो आणि अनिता वहिनी माझ्यापासून दूर गेल्याचं दुःख मला सहन होत नव्हतं. मी पूर्णपणे निराश होऊन एका मित्राला ही गोष्ट सांगितली. माझ्या मित्राने ही गोष्ट ऐकून मला एक धक्कादायक खुलासा केला. "तू ज्या अनिता वहिनींबद्दल बोलतो आहेस, त्या आणि दिलीप भाऊ हे पती-पत्नी नाही," तो म्हणाला. "या दोघांना एका वेगळ्या माणसासोबत पाहिलं आहे, जो त्या दोघांचा बॉस आहे. दिलीप भाऊ एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट आहेत आणि अनिता वहिनी त्याच कंपनीत त्यांची सेक्रेटरी म्हणून काम करतात. ते पती-पत्नी असल्याचं नाटक फक्त त्यांनी त्यांच्या बॉसला खुश करण्यासाठी केलं आहे." माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अनिता वहिनींनी माझ्यासोबत इतका मोठा खेळ केला होता. मला वाटत होतं की मी त्यांच्यावर प्रेम करत आहे, पण प्रत्यक्षात त्या फक्त त्यांच्या कामाचा एक भाग होत्या. माझ्या भावनांचा त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी वापर केला होता. माझ्या मनात आता प्रेम नव्हे, तर विश्वासघात आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली होती. मला आता दिलीप भाऊंच्या धमक्यांचा खरा अर्थ कळला होता. त्यांना फक्त त्यांच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. त्यांनी माझ्यावर ब्लेम करण्याचं कारणही हेच होतं. या घटनेमुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. प्रेम आणि विश्वासाची कल्पना माझ्या मनात कायमची पुसून गेली. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. जीवनात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, तेव्हा आपण कधीकधी त्यांच्या बाह्य रूपावर किंवा वरवरच्या भावनांवर विश्वास ठेवतो. पण त्यामागे दडलेला खरा उद्देश आणि त्यांची खरी ओळख जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनिता वहिनींच्या भोळ्या आणि एकट्या स्वभावामागे एक व्यावसायिक खेळी होती. प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या नावाखाली माझ्या भावनांचा गैरवापर केला गेला. म्हणून कोणत्याही नात्यात पुढे जाण्याआधी
समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेणे आणि त्यांच्या उद्देशाची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकदा जे दिसतं ते खरं नसतं.